ज्ञानोबरायांच्या असीम अहेतुकी दयनीय कृपेने आपण पवित्र सलीला इंद्रायणी तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या कमलाजवळ बसून सर्व संतांची मांदियाळी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या नियोजनाने आणि बाबांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अष्टादशः आणि या अष्टादशातील आज माझ्याकडे आलेला क्रमप्राप्त अभंग आहे 1633 असा अभंग क्रमांक आहे. ज्याचे गर्जता पवाडे श्रुतीशास्त्रा मौन पडे तेथे माझी वाचा किती पुरे करावया स्तुती. शिनला सहस्र तोंडे शेष फणी ऐसे धेंडे तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरे शाही. आपण जर ह्या अभंगाची प्रस्तावनाचे जर विचार केला आपण तर आपल्याला पाठीमागचा अभंग वाचावा लागेल. काही पाठीमागच्या अभंगामध्ये जगद्गुरू श्री संत तुकोबरायांनी देवाचा महिमा वर्णन केला आहे बघा. काय? ज्याचे गर्जता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. सकाळीच आपण गुरुवर्य आपले परमस्नेही आदरणीय पांडुरंग महाराज खोंडे तर यांनी हा अभंगाचा भरपूर विस्तार केला आहे. तर तुकोबराया भगवंताचा महिमा वर्णन करतायत. ज्याचे गर्जता पवाडे कळी काळ पाया पडे. भगवंताचा महिमा गायल्यानंतर काय होतं? कळी काळ पाया पडतो. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. एकंदरीत ह्या अभंगामध्ये सर्व महिमा गायल्यानंतर तुकोबरायांना महिमा आणखीन गायचा आहे, पण किती गावा? तर तुकोबराय विचार करतायत की किती महिमा गायला म्हणजे भगवंताचा महिमा पूर्ण होईल. किती गायला म्हणजे भगवंताचा महिमा आपली वाणी पुरेशी पडेल. किती गायला म्हणजे पुरेशी पडेल? तर तुकोबराय विचार करतात की भगवंताचा महिमा असा आहे की तो महिमा गात असताना आपली वाणी जी आहे ती पुरेशी पडत नाही. याविषयी पुष्पदंतामध्ये शिवमहिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंत म्हणतात. खूप गोड श्लोक आहे. पहिला श्लोक आहे तो. तर महिम्नं पारं ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाचः सर्व स्वमतिपरिणामावधिगृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकर. यामध्ये पुष्पदंत म्हणतात की ते महिम्न परम पारम असदृशी चा भाव सांगतो मी थोडक्यात. की पुष्पदंत सांगतात की हे भगवंता, शिवमहिम्न स्तोत्र आहे. भगवान शंकराची स्तुती करत असताना सांगतात सुरुवातीलाच की देवा, मी तुझा महिमा वर्णन करायला जातोय, पर महिम्नं पारम ते परम पारम म्हणजे तुझ्या ऐश्वर्याचा अंतिम नाही मर्यादापर्यंत मी तुझी ती स्तुती करायला गेलो ना तर माझी वाणी ही जी आहे, माझी जी स्तुती आहे ती तुला न जाणताच करता येत पूर्ण जाणू शकत नाही. म्हणून माझी जी स्तुती आहे
तुझ्या स्वरूपाला सदृश अशी स्तुती होणार नाही, हे मला पण माहिती आहे. आणि त्याच्यात काही आश्चर्य नाही देवा, कारण का तुझा महिमाच तेवढा मोठा आहे. म्हणून तुकोबराया या अभंगातून म्हणतात की तेथे माझी वाचा किती, या द्रुपद म्हणजे माझी वाणी पुरेशी पडत नाही. भगवंताचा महिमा ऐश्वर्य वर्णन करण्यासाठी माझी वाणी पुरेशी पडणार नाही. का पडणार नाही? तुकोबरायांनी इथे एक न्यायाने सांगितलं. तो न्याय म्हणजे प्रधान मल्ल निबरहण्णन न्याय, असा तो शब्द जरा कठीणच येतो उच्चारायला. तर असा हा न्याय आहे. म्हणजे याचा अर्थ काय की प्रधान मल्ल एखादा हिंद केसरी आहे, त्या हिंद केसरीला पाडलं कोणी, एखाद्या माणसांनी ते हिंद केसरीला पाडलं. आणि एक गावात काडी पैलवान होता, म्हणजे असा काडी पैलवान होता की लहान लहान मुलं त्याला उचलू आपटायची असा. आणि तो म्हटला, अरे ते हिंद केसरीला पाडलं, त्याला म्हणा मला पाडून दाखव असं. कारण हिंद केसरी पाडलं म्हणजे तुला पाडलंच ना, हां तू काडी पैलवान आहे, तुला पाडलंच ना. अशा प्रकारे ह्या प्रधान मल्ल निबहरण न्यायच्या न्यायाने तुकोबराय इथे सांगतात की मी भगवंताचं ऐश्वर्य महिमा स्तुती वर्णन करायला जातोय, परंतु माझी वाणी पुरेशी होत नाही. माझीच काय, पण श्रुती, पहिलं नाव कोण घेतलं? श्रुती. श्रुती म्हणजे वेद. श्रुतीचं का नाव घेतलं तर श्रुती अशी आहे की श्रुती वेद त्यालाच म्हणतात की वेद हा प्रबल प्रमाण आहे आणि अपौरुषे वेद आहे. प्रबल प्रमाण आहे, सर्वात शब्द प्रमाण हे काय प्रबल प्रमाण आहे. दुसरी गोष्ट अपौरुष आहे, म्हणजे ज्यामध्ये भ्रम, कर्णापाठव, विप्रलिप्सा आणि प्रमाद अशा 4 प्रकारचे त्यामध्ये दोष नाही. आणि तिसरी गोष्ट शब्दराशी. महाराज जवळजवळ 1,00,000 मंत्र आहेत. आता 1,00,000 मंत्र, त्यामधले शब्द किती, त्यामधले वर्ण किती, विचार करा. असा शब्दराशी वेद म्हटला आहे. पण तो शब्दराशी वेद हा भगवंताची स्तुती करायला गेला, केली नाही की स्तुती, त्यांनी भगवंताची स्तुती केली ना. माऊली सांगतात की चहुवेदी जान शाही शास्त्र कारण 18ही पुराणे हर्षी गाती. चहुवेदी जान शाही, सर्वांनी स्तुती केली भगवंताची, मग केली, परंतु ती स्तुती पुरेशी पडली का? नाही, पुरेशी नाही पडली. येथे वेदमुखे झाले. हो, मग वेदमुखे झाले. वेद स्तुती करायला गेला, पण काय झालं? गप्प बसला. हो, गप्प बसला. हो, आणि माऊली म्हणतात ना की पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेच नाही. हो, वेदाला भगवंताची कशी स्तुती करावी, किती स्तुती करायला गेला वेद, पण पूर्ण स्तुती झाली का? पूर्ण स्तुती झाली नाही. म्हणून वेद श्रुतीला मौन धरावं लागतं, गप्प बसावं लागतं. कुठे? भगवंताचा महिमा वर्णन करतात. म्हणून माऊली म्हणतात श्रुती नेती 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 म्हणती, नाही का? हो, पुष्पदंतात म्हणतात ना, अतत व्यावृत्तया चकित मभित्तये श्रुतीरपी. श्रुती वर्णन करते, मग कशी करते? अतत व्यावृत्तीने, नाही का? नेती 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 म्हणती एकू गोविंदुरे. आता याचा विस्तार करायचा म्हटलं तरी पूर्ण वेळ याच्यातच जाईल. म्हणून श्रुती मौन पडे, आणि दुसरं सांगितलं शास्त्र मौन पडे. आता श्रुती जर मौन होत असेल, गप्प बसत असेल, तर शास्त्र बोलेल का? नाही. तर्काची आहे ती गोचर नव्हे किरीटी. हो, अनुमान असो, तर्क असो, साही शास्त्र असो, नाही का, पुराणे असो, 18 पुराणं, सर्वांना भगवंताचा महिमा वर्णन करता येत नाही. करतात, पण पूर्ण होतो का त्यांच्याकडून? तर पूर्ण होत नाही. म्हणून माऊली तुकोबराय म्हणतात की ज्याचे गरजता पवाडे श्रुतीशास्त्रा मौने
पडे ज्याचे पवाडे गरजता. श्रुती शास्त्र यांना काय होतं, मौन पडे म्हणजे गप्प बसावं लागतं, म्हणजे स्तब्ध होतात, मौन धारण करतात. तेथे माझी वाचा किती पुरे करावया स्तुती. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तेथे माझी वाचा किती स्तुती पुरे करावया तेथे माझी वाचा किती. तर तुकोबाराय म्हणतात की स्तुती करावया भगवंताची महिमा वर्णन करण्याकरिता, ऐश्वर्याचं गुणगान घोष करण्यासाठी माझी जी ही वाणी जी आहे ती वाणी किती पुरणार आहे, वाचा किती स्तुती करावया स्तुती करावया माझी वाणी किती पुरणार आहे, पुरणार नाही, म्हणजे भगवंताची स्तुती पूर्ण होणार नाही. मग आणखीन स्तुती असेल ना कोणी करणारा, तर माऊली हाच न्यायाने, हा जो न्याय सांगितला ना, प्रधान मल्ल निबरहण न्याय, हा जो सांगितला, ह्या न्यायानेच माऊली सांगतात की शिनला सहस्त्र तोंडे शेष फणी ऐसे धेंडे. शिनेला सहस्त्र तोंडे. बघा ब्रह्मदेवाला किती आहेत, 3 आहेत, रावणाला 4, 10 आणि शेषाला किती आहेत, सहस्त्र तोंडे. 3 तोंड ब्रह्मदेवाला आहे, परंतु तो स्तुती करायला गेला ब्रह्मदेव तो चतुर्मुख आहे. तर काय चतुर्मुख आहे, तर तो 4 तोंडांनी वर्णन करायला गेला. तर पुष्पदंत म्हणतात की स्तुतीर ब्रह्मादीना तदवसन्नास्तोयमपि गिरह. म्हणजे ब्रह्मादीनाम अपि, ब्रह्मादिकांची देखील गिराह स्तुती जी आहे तुझ्या समोर पोहोचू शकत नाही. तदवसन्ना म्हणजे अपर्याप्त आहे, स्तुती ब्रह्मादिक सुद्धा करू शकत नाही. मग शेष सहस्त्र तोंडाने शेष शिनला सहस्त्र तोंडे शेष फणी ऐसे धेंडे. तर शेष ऐसे धेंडे फणी सहस्त्र तोंडे शिनला, म्हणजे ज्यांची विशाल अशा प्रकारचे काय आहे, मोठे मोठ्या फण्या आहेत आणि हजारो तोंड आहेत कोणाला, शेषाला. पण तो सुद्धा शिनला स्तुती करता करता, कोणाची, भगवंताचा महिमा गाता गाता तो सुद्धा शिनला थकला तो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की एवढंच नाही, तर तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरेशाही. तुका म्हणे महीपत्र सिंधू शाही न पुरे, अशा प्रकारचा अन्वय आहे. तर तुका म्हणे महीपत्र, तुकोबाराय म्हणतात पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची शाही केली. ते पुष्पदंत म्हणतात ना की अशितगिरी समंशात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरु वर्षाका लेखनी पत्र मुरवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानां मीशपारम न याती. नाही का, असितगिरी समंशात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असित गिरी समंशात हे पूर्वीच्या काळामध्ये पेन जो आहे ना, पेनातून शाई यायची, पेनातच शाई असते. आत्ताच्या काळामध्ये पेनातूनच शाई असते, पण पूर्वीच्या काळामध्ये एक वाटी असायची, पात्र असायचं, शाई असायची, ती पाण्यामध्ये ते मिसळायची आणि त्याची शाई तयार व्हायची. तर इथे समुद्र पात्र आहे आणि पर्वत काय आहे, शाही आहे. पर्वत नील पर्वत काय आहे, शाही, आणि समुद्र पात्र आहे. हे दोन्ही मिळून काय झाले, एक शाही तयार झाली. आणि लिखती यदि गृहीत्वा कल्पतरूचं काय झालं,
लेखणी झाले. आणि ही लिहायला कोण बसलं? सरस्वती माता. आणि किती वेळ ती सर्व कालम सर्व काळ येते. तदपि तव गुणानाम मीश पारम न याती. हे देवा, तरीही तुझ्या गुणांना अंतपार नाही. अशा प्रकारचं वर्णन करतात. पुढचा अभंग आहे. मग तुकोबराय थांबलात का वर्णन करायला? नाही, तरी पण तुकोबराय महिमा गातात. काय गातात? देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन, न जळे न बुडे नव्हे काही, विषतेही अमृत पाही, न चुके वाट न पडे फंदी, नव्हे कधी यम बाधा, तुका म्हणे नारायण येता गोळ्यावारी बाण. तर देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन. तर तुकोबराय सांगतात की ज्याचं भगवंत रक्षण करतात, देव राखे तया मारील कोण, देव ज्याचं रक्षण करतो त्याला कोण मारील का? कोणीच मारणार नाही. न मोडे काटा, काटा देखील मोडत नाही. कुठे हिंडत असताना काटा देखील मोडणार नाही. न जळे न बुडे नवे काही. न जळे, भक्त प्रल्हादाचं चरित्र पाहतो आपण की त्याला जाळायचा प्रयत्न केला तरी जळाले नाही. न बुडे, नंतर त्यांना समुद्रात फेकून दिलं तरी बुडले नाही. न बुडे नव्हे काही, काहीच त्याला कोणीच काही करू शकत नाही. विषतेही अमृत पाही. आपण मीराबाईंचं चरित्र पाहतो की विषतेही अमृत पाही. मीराबाई विष प्यायला दिलं मीराबाईंना, तर ते काय झालं? अमृत झालं. विषतेही अमृत पाही. न चुके वाट न पडे फंदी. तो वाट चुकत नाही. आपण यामध्ये सूरदास प्रभूंचं चरित्र पाहतो बघा. सूरदास प्रभू द्वारकेला निघाले आणि द्वारकेला जात असताना दिसत नाही आहे, घनदाट अरण्य आहे, अगदी पाखराचेही चिवचिव नाही, इतक्या निबिड अरण्यामध्ये चालत असताना पुढे एक दरी येते. तरी सूरदास प्रभू चाललेत, माहिती नाही पुढे दरी. भगवंताला दया आली आणि भगवंत तिथे आवाज देतात की बाबा थांबा. आवाज दिल्यानंतर सूरदास प्रभूंनी विचार केला की ते कोण आहे? इथे तर कोणीच नाही, आवाज कोणाचा येतो? त्यांच्या लक्षात आलं की हा आवाज कोणी दिला. मग ते तरी सूरदास प्रभू पुढे निघालेत. आणि तेव्हा भगवंताच्या मनात आलं की आता हे जर पुढे गेले तर हे पडतील. मग सूरदास प्रभूंचा हात कोणी धरला? भगवंताने धरला आणि त्यांना वाटेला लावलं. तर काय सांगायचं आहे की न मोडे काटा हिंडता वन, आणि न चुके वाट. म्हणजे सूरदास प्रभू आंधळे असताना त्या अरण्यात चालत असताना कधी काटा मोडला नाही त्यांना. आणि न चुके वाटसुद्धा चुकली नाही. न चुके वाट, हो, वाट चुकली नाही. न पडे फंदी, त्यांना कुठलंही संकट पडत नाही. नव्हे कधी यमबाधा, त्याला यमबाधा पण होत नाही. भगवंत ज्यांचं रक्षण करतो त्यांना यमबाधा पण होत नाही. यमसुद्धा दुःख देत नाही. तुका म्हणे नारायण येता गोळ्यावारी बाण. तुकोबराय म्हणतात की नारायण गोळ्या येता बाण येता वारी. तुकोबराय म्हणतात नारायण म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, गोळ्या किंवा बाण येता वारी. आपल्याला माहिती आहे की महाभारती युद्धामध्ये एवढं प्रचंड युद्ध, घनघोर युद्ध चालत असताना तर त्या युद्धामध्ये भगवंतानी या पांडवांचं किती रक्षण केलं यासाठी एक श्लोकच भगवद्गीतेमध्ये दिला, त्या ध्यानामध्ये दिला की भीष्मद्रोण तटा. दोन प्रकारचे तट आहे. एक रणनदीचं रूप केलं, सांगितलं रणनदी आहे. त्या रणनदीमध्ये तटक कोण आहे? तीर. भीष्म एकीकडं आहे, एकीकडं द्रोण आहे. भीष्म द्रोण तटा. जयद्रथ जला, जयद्रथासारखे पाणी आहे नाही का? जयद्रथ जला गांधार निलोत्पला. हो, गांधार याचं कोण? शकुनी मामा. शकुनीसारखा काय आहे? नीलकमळ आहे. गांधार निलोत्पला. शल्यग्राहावती, शल्यसारखे काय? सुसर आहे. शल्यग्राहावती कृपेण वहनी, कृपाचार्यासारखे त्या नदीचा प्रवाह आहे.
नाही का. कृपेनं वहनी कर्णेन वेलाकुला, कर्णासारखे त्या दोन्ही तीर शुद्ध करणारा आहे. आणि कर्णेने वेलाकुला अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा, अश्वत्थाम विकर्ण याच्यासारख्या घोर मगरी आहेत, घोर मकरा. दुर्योधनावर्तीनी दुर्योधनासारखे भवरे आहेत. कुठे? या रणनदीमध्ये, युद्ध नदीमध्ये. परंतु तिथे असं सांगितले की सा रणनदी, ती रणनदी खलू पांडवई खलू उत्तीर्णा, म्हणजे पांडवाद्वारे ती रणनदी खरोखर त्यांनी उत्तीर्ण केली. का कशी केली? कैवर्तक केशव, भगवान श्रीकृष्ण परमात्मा रक्षित होता ना, म्हणून भगवंत जर रक्षण करीत असेल तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. प्रचंड बाणाचा वर्ष अर्जुनावर होत असताना ते बाण भगवंतांनी पायाखाली दाबलेत, असं आपण इतिहास ऐकतो. म्हणून तुका म्हणे नारायण येता गोळ्या वारी बाण, जे गोळ्या येता बाण येता, नारायण भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते काय करतात? वारी आपल्या भगवंतावर येऊ देत नाही. म्हणजे याचा अर्थ कुठलेच संकट देव येऊ देत नाही. अशा प्रकारचं भगवंत दीन कृपाळू आहे. म्हणून अशा कृपाळू दिनवत्सल अनाथनाथ कृपा सिंधू भगवंताला कान्होबराया प्रार्थना करतात. हे देवा, तू कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी, द्वारकेचा राया, वेळ का सकया लाविला, दीननाथ ब्रीद संभाळी आपुले, नको पाहो केले पाप पुण्य, पतित पावन ब्रीदे चराचर, पातकी अपार उद्धरिले. तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, केला तैसा मला पावे आता. कान्होबराया प्रार्थना करतात, देवा तू सर्व भक्तांसाठी धावून जातो. हे द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी, तू कोठे गुंतला आहेस? वेळ का सखया लावया, हे सकया वेळ का लावेला, तू वेळ का लावला? हो, कोठे गुंतलासी, कोठे कोठे गुंतलासी हे पुढच्या अभंगानं सांगणार आहेत. पण सध्या कान्होबराय म्हणतात की देवा तू वेळ का लावेला, तू तर दीननाथ आहे ना, दीननाथ बिरीद संभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. तू दीननाथ आहे, तुझ्यावर दीननाथ हे तुझं काय ब्रीद आहे, ब्रीद म्हणजे शिक्का. हो, तुला दीननाथ म्हणतात. मग अशा प्रकारचा तू दीननाथ आहे, तर हे ब्रीद तू काय कर, सांभाळ कर, याचं लक्षण कर. कारण की मोठी माणसं आहेत ना, मोठी माणसं सहसा नावाला खूप जपतात, नाव खराब होऊ नये म्हणून. म्हणून इथे कान्होबराया युक्तीने सांगतात, देवा तुझं नाव काय आहे? दीननाथ. तुझ्या नावाचं तू रक्षण कर. दीननाथ नाव आहे, ब्रीद सांभाळी आपुले. आणि माझ्या ठिकाणी काय असेल ते पाहू नको, मी काय पाप केलं असेल, पुण्य केलं असेल, नको पाहू केले पाप पुण्य. कान्होबराय म्हणतात की पाप पुण्य केले नको पाहू, नको पाहू केले पाप पुण्य. असा जरी असेल, मी पापी असेल, काही जरी असेल, तर तू काय आहे? तर पतित पावन ब्रिदे चराचर, पातकी अपार उद्धरिले. पतित पावन ब्रिदे चराचर, पतित पावन, तू कसा आहे? तू पतितेला पावन करणार आहे, तुझं हे ब्रीद आहे, पतित पावन असं. आणि हे कुठं झालेलं? चराचर. अशा प्रकारचा तू पातकी अपार उद्धरिले, अपार पातकी तू काय केलेले आहेत? उद्धरिले आहेत. असंख्य, अपार म्हणजे असंख्य पातकी, पापी जे लोक आहेत त्याचा तू उद्धार केलेला आहे. तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, केला तैसा मला पावे आता. तुकया बंधू म्हणजे कोण? कान्होबराय. तुकोबरायांचे धाकटे बंधू कान्होबराय. हे तुकोबरायांचे 3 बंधू, सावजी महाराज, तुकोबराय आणि कान्होबराय. तर सावजी महाराज, सावजी त्यांना अगोदरच विरक्ती होती आणि ते कोणालाही न सांगता निघून गेले. धर्मपत्नी जेव्हा त्यांची वारली तेव्हा ते निघून गेले. आणि हे धाकटे बंधू होते. कान्होबराय हा त्यांचा अभंग आहे. तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा. अशा प्रकारचा द्रौपदीने जो धावा केला आहे, द्रौपदीचा धावा, प्रार्थना, विनवणी
आणि त्या विनविनेला तू धावून गेला, तसाच आता मला काय आता पावे आता, त्याचप्रमाणे मला आता काय कर, तू प्राप्त हो. अशा प्रकारचे कान्होबराय भगवंताकडे धावा करतात. पुढे तुकोबराही भगवंताला देवाला आळवतात, धावा करतात की कोठे गुंतलासी कोणाच्या धावया, आली देवराया निद्रा तुझं, कोठे गुंतलासी भक्ती प्रेम सुखे, न सुटते मुखे गोपिकांचे, काय पडिले तुझं कोणाचे संकट, दुरी पंथ वाट न चलवे, काय माझे तुझं गुणदोष दिसती, म्हणून श्रीपती कोपलासी, काय झाले सांग माझी या कपाळा, उरला जीव डोळा तुका म्हणे, कोठे गुंतलासी भक्ती प्रेम सुखे, न सुटती मुखी गोपिकांची. हे देवा प्रार्थना करतात, आळवतात देवाला, देवा तू कोठे गुंतलास, कोणाच्या धावया, कोणी तुला प्रार्थना केली का, कोणी विनवणी केली आहे का तुला म्हणून तू तिकडे गेलाय, तिथे गुंतला आहेस का देवा, कोणाच्या धावा केला म्हणून प्रार्थनेसाठी तू धावून गेला का, तुला झोप आली नाही का, आली देवराया निद्रा तुझं, तुला झोप आली. कारण का आम्ही प्रार्थना करतो आणि प्रार्थना करत असताना भजन कीर्तन करत असताना लोकांना झोप येते, तशी तुला तर झोप नाही आली ना देवा. अशी तुकोबराय म्हणतात तुला झोप तर नाही आली ना, का तू कोठे गुंतालास भक्तिप्रेम सुखे, भक्तिप्रेमा सुखामध्ये तू गुंतला आहेस कुठे. बहिणाबाईची वेणीफणी करण्यासाठी गुंतला आहेस का, नाही का, सोयराबाईंची हे काय प्रसूती करण्यासाठी तू तिथे गुंतला आहेस का, नाही का, भक्तिप्रेम सुखे त्यांची सेवा करण्यासाठी तू तिथे थांबलेला आहे का. न सुटती मुखे गोपिकांची, का तुला गोपिकांची मुख सुटत नाही, म्हणजे त्यांची मुख तू पाहण्यास गुंग झाला आहेस काय, तिथे तू गुंतला आहेस का. पडिले तुझं कोणाचे संकट, पडिले तुझे कोणाचे संकट, काय पडिले तुझं कोणाचे संकट, दुरी पंथ वाट न चलवे, काय पडिले तुझे कोणाचे संकट देवा, तुला कोणाचं संकट पडलं आहे का, भक्ताच्या संकटाशी तू धावून जातो, तिथे तुला काही भक्ताच्या संकटासाठी तू धावून गेला का देवा, तू वैकुंठात राहतो आणि मी कुठे मृत्यूलोकात, असं काही तुला वाटतं. तसं तर आमचं काही नाही, तू इथेच आहे, परंतु तुला असं वाटतं का मार्ग दूर आहे, तुकोबराया खूप दूर राहतात, भामचंद्र डोंगरावर राहतात, मग काटे आहे, मार्ग दूर आहे, दुरी पंथ वाट न चलवे, म्हणून तू आळस करतोय, चालण्याचं वाट न चलवे तुला. तुकोबरायला माहिती आहे यांच्याकडे गरुड पण आहे, सर्व माहिती आहे, पण तुकोबराया प्रार्थना करतात की लवकरात लवकर देव आला पाहिजे. काय माझे तुझं गुणदोष दिसती, म्हणून श्रीपती कोपलासी, देवा माझे तुला काही गुणदोष दिसतात का, म्हणून देवा तू माझ्यावर रागवलास. श्रीपती लक्ष्मीपती असणारा भगवान परमात्मा, तू माझ्यावर काय कोपलास काय, रागवलास काय. काय झाले सांग माझी या कपाळा, उरला जीव डोळा तुका म्हणे. देवा माझ्या कपाळा म्हणजे माझ्या कपाळा म्हणजे माझ्या प्रारब्धाला, माझं प्रारब्ध जे आहे ते का दैवहीन झालेलं आहे का, काय झाले सांग, काय झाले सांग. आता उरला जीव डोळा तुका म्हणे, का तुकोबराय म्हणतात की देवा माझा जीव डोळा उरला, आता तुझी वाट पाहून पाहून झुरवणी पांजरा होऊ पाहे, आता येई पंढरीनाथा भेटावया. माझा जीव जो आहे, प्राण जो आहे तो डोळ्यात आलेला आहे. अशा प्रकारे डोळ्यात प्राण आणून मी काय तुझी वाट पाहत आहे, कशा करता, केवळ भेटी करता. त्यामुळे देवा मला तू काय कर, भेट दे. अशा प्रकारची तुकोबराय धावा करतात. परस्त्री ते म्हणता माता, चित्त लाजविते चित्ता.
परस्त्री ते म्हणता माता, चित्त लाजविते चित्ता, काय बोलोनी या तोंडे, मना माझी कान कोंडे. धारिष्ट गोष्टी सांगे, उष्ट्या हाती नुडवी काग. जे जे कर्म वसे अंगी, ते ते आठवे प्रसंगी. बोले तैसा चाले, तुका म्हणे तो अमोल. तर तुकोबरा इथे दुरात्मा जो आहे त्या दुरात्म्याचा व्यतिरिक्तपूर्वक महात्म्याची स्तुती करतात. तर काय समाजामध्ये आपण नेहमी ऐकतो की बाबा सांगत असतात की मनस्ते एकम वचस्ते एकम कर्मण्य एकम महात्मनाम. मनस्यन्यत वचस्यन्यत कर्मण्यन्यत दुरात्मना. म्हणजे काही दुरात्मे असे आहेत की मनस्य एकम मनस्यन्यत, जे मनामध्ये अन्यत, बोलतात वेगळंच आणि करतात वेगळं. म्हणजे बोलतात एक, मनामध्ये दुसरं आणि करतात तिसरंच. अशा प्रकारचे त्याला काय म्हणतात? दुरात्मा. इथे तुकोबराय म्हणतात हा दुरात्मा कसा आहे? परस्त्री ते म्हणता माता, चित्त लाजविते चित्ता. चित्ता लाजविते केव्हा? परस्त्री ते माता म्हणता. परस्त्रीला माता म्हणता नाही. हो, परस्त्री उपदेश चालू आहे, करतात बोलतात. परस्त्री ही काय? परवीय नारी माऊली समान, नाही का? तुकोबारांनी एक ठिकाणी खूप गोड वर्णन केलं आहे की साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधेल, नाही का? परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ, नाही का? हो, परद्रव्य परनारी याचा काय धरायला पाहिजे? विटाळ धरायला पाहिजे. परंतु असं परस्त्रीला माता म्हणतो, पण म्हणत असताना चित्तच आतल्या आत काय? चित्ता लाजवते. चित्ताला काय लाजवत आहे. मग काय बोलून या तोंडे? काय बोलून या तोंडे? तोंडाने काय बोलणार आहे? काय बोलून या तोंडे? मना माझी कान कोंडे. तो कितीही बोलत राहिला तर त्याचं मनच काय करतं? मना माझी काय करतं? कान कोंड. म्हणजे त्याचं मनच त्याचा उपदेश ऐकत नाही. मना माझी कान कोंडे. मनच त्याचे मनाचे कानच काय करत नाही? मनाचे कानच ऐकत नाही. मना माझी कान कोंडे. तर धर्मधारिष्ट गोष्टी सांगे, उष्ट्या हाती नुडवी काग. धर्मधारिष्ट गोष्टी सांगे. तो काय करतो? अत्यंत धर्मधारिष्ट, धैर्याने धर्माच्या गोष्टी सांगतो. दानशूर, दान केलं पाहिजे, सर्वांनी दान केलं पाहिजे, दानासारखा धर्म नाही, अशा प्रकारचं तो काय वर्णन करीत असतो. धारिष्ट गोष्टी सांगे आणि असं गोष्टी सांगतो, पण उष्ट्या हाते नुडवी काग. उष्ट्या हाताने कावळासुद्धा आणत नाही. म्हणजे त्याचं कारण का? त्यात हाताला जे शीत लागलेलं आहे ते कावळ्याला जातील. म्हणून तो काय करतो? तो उष्ट्या हाती नुडवी काग, म्हणजे कावळ्याला सुद्धा हाकलीत नाही. मग जे जे कर्म वसे अंगी, ते ते आठवे प्रसंगी. असा जो व्यक्ती आहे ना, त्याच्या जे जे कर्म वसे अंगी, त्याच्या अंगी अंतःकरणामध्ये जे जे काय पाप आहे ते प्रसंगाला त्याला काय करतं? आठवतं. प्रसंगाला म्हणजे असा अर्थ केला की एखाद्या वेळेस जर शिक्षा पाहून त्याला कधी कधी आठवत असतं. म्हणजे एखाद्याने जर चोरी केली तर पोलीस पाहून तो लगेच घाबरतो, आपल्या घरात येतात का काय आपल्याकडे. किंवा मरणाच्या वेळी आठवतं. आठवे प्रसंगी म्हणजे बाबा सांगत असतात की आचारभ्रष्टी सदा कष्टी. त्याला सारखं कायम बोचत राहतं पाप, कायम बोचत राहतं. स्वामी महाराजांचं एक दृष्टांत आहे, माझ्या वेळेत मी पूर्ण करतो. स्वामी महाराजांचं एक दृष्टांत आहे. ते वेळेचं दडपण आलं ना, थोडंसं गोंधळ होतं, हे काही नाही. नंतर स्वामी महाराज महत्त्वाचा म्हणून सांगतो. स्वामी महाराजांचा एक दृष्टांत आहे की स्वामी महाराज घाटावर बसले होते आणि सोबत तात्या वगैरे होते आणि तिथे एक मनुष्य आला आणि तो अगदी चंचल, स्थिर नाही, इकडे तिकडे फिरतोय. स्वामी महाराजांनी ओळखलं
स्वामी महाराज एकदम पुढच्याच्या मनात काय चाललं हे लगेच ओळखायचं. आणि स्वामी महाराजांनी बोलवलं, इकडे आला, सांग तुला काय अडचण आहे, सांग तुझे काय प्रश्न आहे, तुझी काय अडचण आहे ती मी दूर करतो, सांग. तिने सांगितलं, स्वामीजी इतके पाप केले जीवनात, इतके पाप केले, इतके पाप केले जीवनामध्ये की ते पाप माझे निवृत्तच होत नाही आणि होणारं नाही, कशानेच नाही. मग स्वामी महाराज म्हटले की एक काम करतो का म्हणे, तुझा सचेल स्नान कर, कुठे इंद्रायणीमध्ये माऊलीचं दर्शन कर आणि इंद्रायणी मातेचंच पाणी ओंजळीत घेऊन माझ्या हातात सोड की मी जीवनभर जेवढे पाप केलेत तेवढे काय मी स्वामींना अर्पण करतो, स्वामींना देतो. गेला, दर्शन घेतलं माऊलीचं, सचेल स्नान केलं, पाणी घेतलं आणि स्वामी महाराजांच्या हातावर सोडलं की सर्व पाप तू मलाच अर्पण. म्हणे आता झाला का मोकळा? म्हणे नाही झालं. स्वामी महाराज म्हणे परत जा. असं 2-3 वेळेस झालं तरी म्हणे मोकळा नाही झालं. स्वामी म्हणे जा, आता तुझ्या बापाच्याने कधीच कितीही केलं तरी तुझं पाप जाणार नाही. कारण तो पाप कर्म जे एवढं असतं ते बोचत असतं. म्हणून बाबा एक वाक्य नेहमी सांगत असतात पाठामध्ये की मनुष्याने पापाला भिलं पाहिजे. अर्जुनाला ज्ञान झालं, कारण का अर्जुन विषाद योगामध्ये आपण जेवढं चिंतन करतो ना, अर्जुन का रडतो? मोह म्हणून. मोह तर आहे, दाखवला मोह, परंतु तिथे अर्जुन पापाला भीतो बघा, पापाला घाबरतो. म्हणून बाबा सांगत असतात की पापाला भेणारा पापभीरू पुरुषच हा वेदांताचा अधिकारी असतो. पापाला घाबरलं पाहिजे. तर हा पुरुष पापाला घाबरत नाही. कसा की तो जे जे कर्मवसे अंगी ते 8वे प्रसंगी त्याला काही बदल करून घ्यायचा नाही जीवनामध्ये. परंतु तुकोबराय एक सांगतात की व्यतिरेकाने याचं सांगितलं. आणि आता महात्म्याची स्तुती तुकोबराय करतात तिथे की बोले तैसा चाले, तुका म्हणे तो अमोल, पण जो बोलतो तसाच करतो. म्हणजे कर्मण्येकम महात्मनाम, मनामध्ये एक आहे आणि जे मनात आहे तेच बोलतो आणि तेच काय करतो. तो कोण आहे? महात्मा आहे. अशा प्रकारे बोलाय तैसा चाले तुका म्हणे अमोल, तो अमोल आहे, तो अतिशय मूल्यवान आहे, तो काय आहे? महात्मा आहे. अशा प्रकारे ते सांगतात. पुढे असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार, जाईल पताना याशी संदेह नाही, साक्ष आहे काही सांगत होते, वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. तुका म्हणे आता सांभाळा रे पुढे, अंतरीचे कुडे देईल दुःख. तुकोबराया या अभंगातून मोठ्या पातकापासून साधकांना सावध करतात किंवा याचे यावत मनुष्यांना. कारण का तर सर्वात मोठं पातक काय असेल तर ते काय आहे? असत्य. असत्य बोलणं हे सर्वात मोठं पातक आहे. म्हणून आता चरित्र जास्त सांगत नाही, फक्त उल्लेख करतो पुढे चालतो. म्हणून तात्या जेव्हा स्वामी महाराजाकडे आलेत, आपले भोईटे तात्या माळ घालण्यासाठी, तेव्हा माळ घालताना फक्त स्वामी महाराजांनी एकच सांगितलं, खोटं बोलायचं नाही. वारकरी माणसाने खोटं बोलूच नाही. आणि का तर आपला भगवंताचं स्वरूपच काय? सत्य तू विठ्ठला. भगवंत काय? सत्य स्वरूप आहे. बरं भगवंतच का? आपण पण सत्स्वरूप आहोत, आपण पण सत्य स्वरूपच आहोत. आता बघा, माणसाला कधीच खोटं आवडत नाही. आवडतं कोणी खोटं बोललं? आवडत नाही, राग येतो. कारण का माणसाचा स्वभावच असा आहे की माणसाला आवडत नाही, त्याला सत्य आवडतं. त्याचं कारण का? स्वभावाश्य स्वस्वरूपत्व. ज्याचा स्वभाव असतो तो त्याचं स्वरूपच असतं. म्हणजे गुळाचा स्वभाव काय? गोडी. मग त्याचं स्वरूप काय? तेच, त्याचं स्वरूपच गोडी. ज्याचं स्वभाव असतो त्याचं गोडी असतं. माणसाला खोटं आवडत नाही बोललेलं. हा, तो स्वतः बोलत असेल तर चालतं तो स्वतः किती खोटं बोललं तर चालतो, पण दुसरा बोलला का राग येतो. काय? ते स्वरूप आहे. मग जर तुम्ही असत्य बोललात तर काय होतं? आपल्या अस्तित्वालाच नाकारल्यासारखं होतं. मला म्हणून
तुकोबाराय म्हणतात की असत्य बोलू नये, असत्य वचन होतास, असत्य बोलू नये. का बोलू नये? मोठे म्हणजे कारण ते मोठं पातक आहे असत्य. म्हणून तुकोबाराय म्हणतात की असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार. असत्य वचन होता सर्व जोडी, जर असत्य वचन होता सर्व जोडी. तर असत्य तुम्ही जर बोललात आणि तुम्हाला सर्व प्राप्त होत आहे तरी बोलू नका म्हणतात. नाही म्हणजे परोपकार, जरी लग्न घडी परोपकार, जरी विवाह होत असेल, लग्न जुळत असेल, काय होतं थोडंसं बोललं तर परोपकार होईल. लग्न घडी परोपकार म्हणजे हा परोपकार, लग्न घडी हेच परोपकार असं घेतलं तरी चालतं, किंवा परोपकार असे दोन्ही पण अर्थ असं सांगितलं म्हणजे वाचले. तर दोन्ही लग्न घडी किंवा परोपकार म्हणजे लग्न जुळत असेल किंवा परोपकार होत असेल तर असत्य वदता, असत्य वचन होता सर्व जोडी, जाईल पतना याशी संदेह नाही. तो पतना जाईल याशी काय संदेह नाही. साक्ष आहे काही सांगतो ते, तुम्हाला साक्ष आहे ते काही सांगतो. वदिविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. वदिविले मुखे नारायणे धर्मा. तर तुकोबाराय इथे उदाहरण सांगतात की नारायणे धर्मामुखे वदिविले, काय वदिविले? असत्य वदिविले. तर त्यासाठी काय अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. तुका म्हणे आता सांभाळा रे पुढे, अंतरचे कुडे देईल दुःख. तुकोबाराय म्हणतात आता तुम्ही काय करा, सांभाळा. आता जर मागे गेले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता मागं तुम्ही खोटं बोललात पण पुढे बोलू नका. तुका म्हणे आता सांभाळे रे पुढे, अंतरीचे कुडे देईल दुःख. तर अंतरीचे कुडे म्हणजे अंतरीचे कुडे म्हणजे वाईट प्रवृत्ती काय देईल, तुम्हाला दुःख देईल. म्हणजे कितीही परोपकार होत असेल तरी असत्य बोलू नाही. काही भागवतामध्ये असे बरेच जण म्हणतात की भागवतामध्ये असं सांगितलेलं की एक श्लोक आहे, स्त्रीषु नर्म विवाहाच वृत्त्यर्थे प्राणसंकटे गो ब्राह्मणार्थे हिंसायाम नानृतम स्यात जुगुप्सिती. म्हणजे काही ठिकाणी खोटं बोललं तरी काही दोष मांडलेला नाही असं सांगितलेलं आहे. काही परोपकार वगैरे होत असेल आणि काही ठिकाणी खोटं बोललं तरी चालतं असं ते भागवतात सांगितलेलं आहे. काही लोक श्रीषु नर्म म्हणजे स्त्रीला प्रसन्न करण्यासाठी करतात ना स्तुती, नाही का. हे वैराग्य शतकामध्ये भर्तृहरी महाराज म्हणतात की मुखम श्लेष्मागारम तदपि शशांकेन तुलितम. म्हणजे तोंड श्लेष्मागारम म्हणजे सर्व शेंबड्याने भरलेलं असतं बघा, पण तो आपल्या पत्नीला म्हणतो की तुझा चेहरा कसा आहे, चंद्रासारखा आहे, असं वर्णन करतो. असं जरी असेल किंवा वृत्त्यर्थे म्हणजे उपजीविकेसाठी प्राणसंकटे गृह ब्राह्मणार्थे हिंसायाम म्हणजे हिंसा नाही होऊ नये म्हणून खोटं बोललो, असं जरी होत असेल तरी तुकोबाराय म्हणतात खोटं बोलू नका. अशा प्रकारचे या अभंगामध्ये वर्णन केलं आहे. पुढे सांगतात, तोंड जळो त्याचे तोंड ऐशी का ते व्याली रांड, सदा भोव्याशी गाठी क्रोध धडधडीत पोटी, फोडिली गोवरी ऐसा दिशे तोंडावरी, तुका म्हणे नाही चित्ता समाधान काही. काय आहे तुकोबारायांचं हे बघा कसं रेडीमेड कापड असतं तसं कुठं कुठं बसलं तर काही हे करू नका, रागवू नका. कारण की हा वर्णन केलं आहे तुकोबारायांनी. जळो त्याचे तोंड ऐसी का ते व्याली रांड. निर्भत्सना तुकोबाराय या अभंगात करतात. दुष्ट स्वभावाची जी काही प्रवृत्ती लोकांची आहे त्याची निर्भत्सना करतात की जळो त्याचे तोंड जळो. त्या रांड ते रांड ऐशी का ते व्याली, ती रांड कशाला व्याली. आणि सदा भोव्याशी गाठी क्रोध धडधडीत पोटी. सदा भोव्याशी गाठी, त्याच्या भोव्याशी काय असते, सदा गाठ असते. म्हणजे आपण सरळ बोललो तरी त्याला वाटतं काहीतरी वाईटच बोला असे भोव्याशी सदा गाठ असते. गाठ हां
कपाळावर आठ्या पडतात, सदाभोवयाशी गाठी. कपाळासारख्या काय असतात, आठ्या असतात. आणि क्रोध धडधडीत पोटी, त्यांच्या अंतःकरणामध्ये काय असतात, सदा क्रोध असतो. फोडिली गोवरी ऐसा दिसे तोंडावरी, ऐशी दिसे तोंडावरी. फोडिली गोवरी म्हणजे मरणाच्या वेळेस जसं गोवरी फोडतात ना, जसं तसं चेहरा असतो, त्याप्रमाणे याचा चेहरा असतो की फोडिली गोवरी ऐशी दिसे तोंडावरी, असा त्याचा म्लान चेहरा असतो. तुका म्हणे नाही चित्ता समाधान काही. तुकोबराय म्हणतात की त्याच्या चित्ताला कधीच समाधान नसतं. तुका म्हणे नाही चित्ता समाधान काही. तोंडे खाय पार पादे बोचा करी मार, एक ऐशे ते शहाणे आपुले अधीन ते नेणे. कुले घालूनी उघडे रागे पाहे लोकांकडे, खेळे दूत कर्म मग बोंबली जुलुम. निजता आला मोह विता म्हणे मेला गोह. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी. तर तुकोबरायांनी या अभंगामध्ये जे काही इंद्रियाधीन लोक आहेत त्याचा सरळ तुकोबरायांनी निषेध केलेला आहे. खरं तर असं शास्त्र सांगतं की जे इंद्रियाधीन आहे, सर्व इंद्रियानाम जरंते तेजा, सर्व इंद्रियांचं तेज जातं. इंद्रियाच्या अधीन जो होतो ना, त्याचं इंद्रियाचं सर्वांचं तेज जातं बघा. म्हणून इंद्रिय जे म्हणते ते तेच पुरुष करते, अशी जी लोक आहेत ना, ते कधीच त्यांचा उद्धार होत नाही. कमसे कम जरी कुठले इंद्रिय आवृत्त नाही करता आले तर एक इंद्रिय कायम माणसाने आवरले पाहिजे. ते कोणतं? रसने इंद्रिय. हे आवरलं पाहिजे. हे सर्वात घातक आहे साधकासाठी. म्हणून ते आमचे विलास डॉक्टर म्हणत असतात, कोणी जर आग्रह करायला लागलं ना तर ते म्हणत असतात की सर्व ग्रह चालतील, नवग्रह चालतील, पण आग्रह नको, असं ते म्हणत असतात. कारण की त्याचे दुष्परिणाम तुकोबराय पुढे सांगतात की तोंडे खाय पार. कारण की जर जास्त खाल्लं तर पादे बोचा करी मार. तर का गुदद्वारा आपणाचं काय करतो, सपाटा लावतो. एक ऐशे ते शहाणे आपुले अधीन ते नेणे. एक ऐशे ते शहाणे, असं ते एक शहाणं आहे. आपुले अधीन, त्याला माहितीच नाही इंद्रिय ताब्यात ठेवायची वगैरे. बघा, एक पाठीमागे वैराग्य शतक असताना आम्ही बाबांचं एक वाक्य ऐकलं होतं की बाबांनी सांगितलं तेव्हा की इंद्रियाच्या अधीन जी लोक झालेत ना, त्यांना व्यवहारातलं सुखसुद्धा प्राप्त कधी झालं नाही, केव्हाच नाही. परमार्थ सुख तर लांबच आहे. म्हणून इंद्रियाच्या अधीन नाही झालं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात की एक ते शहाणे आपुले अधीनतेने नाही. त्याला माहीतच नाही की एक ऐशे ते शहाणे आपुले अधीनतेने, आपल्या अधीन इंद्रिय ठेवावं हे त्याला काय माहीतच नाही. त्याचे इंद्रिय वश करावेत, इंद्रियावर ताबा मिळवावा. म्हणून आपण विचारसागरमध्ये जर विचार केला ना तर आपण फक्त परीक्षेसाठी विचारसागर ऐकतात बरेचसे जण, आणि किंवा ऐकायचा म्हणून ऐकायचा, किंवा बराचसा असा गैरसमज एक समाधी षटक म्हणजे हे प्रारंभी आहेत आणि त्याचं काही मूल्य नाही असं बरेच जण गरीत करून ऐकतात. परंतु समाधी षटक जर पूर्वी ऐकले ना ज्ञानाच्या अगोदर, तेच पुढं ज्ञानोत्तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी तेच कारणीभूत होतात. इतके ते महत्त्वाचे आहेत. म्हणून अधीन इंद्रिय आपल्या अधीन पाहिजे. या आपुले अधीनतेने कुले घालून उघडे रागे पाहे लोकांकडे. आपण उघडं राहायचं आणि लोकांना नावं ठेवायची, लोक माझ्याकडे का राग पाहतात, अशा प्रकारे खेळे द्यूतकर्म मग बोंबली जुलुम. द्यूतकर्म खेळतो आणि द्यूतकर्म खेळत असताना काय होतं, तो हारतो आणि मग म्हणतो माझ्यावर अन्याय झाला, नाही का. मग बोंबली जुलुम. निजता आला मोह विता म्हणे मेला गोहो. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी. तुकोबराय म्हणतात की अशी जी माणसं आहेत ना, त्यांनी काय केलं, मनुष्य शरीराला आले पण त्यांनी मनुष्यत्व जे आहेत ते मनुष्यत्व त्याच्या ठिकाणी न आल्यामुळे मनुष्यपणाची त्यांनी हानी केली. कारण का, त्यांच्या ठिकाणी तप नाही, कुठली विद्या नाही, कोणतं दान नाही, कोणतं धर्म नाही. हो, शास्त्र सांगतं येशाम न विद्या न तपो न दानम न ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म. ते मृत्यूलोकी भुवी भारभूता
मनुष्य रूपेने मृगाश्चरंती असं सांगतात. म्हणून त्यांनी काय केली, मनुष्यपणा केली हानी. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी. आता तुकोबराया पुढच्या अभंगामध्ये आपली स्थिती व्यक्त करतात. पतिव्रतानेने अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणी. तैसे माझे मन एकविध झाले, नावडे विठ्ठले विन तुझे. सुरे विकाशिनी नेघे चंद्रकळा, गायते कोकिळा वसंतेशी. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल अनेकाचे नावडती. तैसे माझे मन एकविध झाले, नावडे विठ्ठले विने तुझे. या अभंगामध्ये तैसे माझे मन एकविध झाले ह्या चरणाला विसरायचं नाही. हा म्हणजे प्रत्येक वेळेला हे चरण म्हटलं की अर्थपूर्ण होतो. बघा, पतिव्रतानेने अनेकाची स्तुती. पतिव्रता माऊली जी आहे ती माऊली कोणाची स्तुती करते का? कोणाची स्तुती करत नाही. पती वाचून तिचं मन, वाचा, काया वाचा, मन काहीच पती वाचून तिचं स्पर्श होत नाही कुठे. म्हणून अशी पतिव्रता माऊली ती अनेकाची स्तुती नेणे. सर्व भावे पती ध्यानी म्हणी. सर्व भावाने ते काय असते, काया वाचा मनाने तिच्यामध्ये काय असतो, ध्यानामध्ये मनामध्ये काय असतो, पतीच असतो. मग त्या पतिव्रते माऊलीप्रमाणेच तुकोबराय म्हणतात, तैसे माझे मन एकविध झाले देवा. तशा प्रकारचे माझं मन काय झालं, एकविध झालं, एकनिष्ठ झालं, निष्ठावंत अशा प्रकारचं माझं मन झालं, एकविध झालं. नावडे विठ्ठले विन तुझे, म्हणजे भगवंताशिवाय विठ्ठले विन तुझे नावडे, मला आता काहीच आवडत नाही भगवंताशिवाय. सूर्य उदाहरण सांगतात की सूर्यविकासिनी नेगे चंद्रकाळा. सूर्यविकासिनी सूर्यविकासिनी कमळ असतं. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा कमळाचं काय होतं, टवटवीत कमळ प्रफुल्लित होतं. परंतु ते कमळ जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा काय होतं, परत ते मिटून जातं. पुढे काय असतो, चंद्रप्रकाश असतो, चंद्राची किरण असते. परंतु ते सूर्यकमळ जे आहे, सूर्यविकासिनी कमळ आपण त्याला म्हणतो, ते कमळ जे आहे ते कमळ सूर्यकिरणाशी एवढं एकनिष्ठ असतं की त्याला सूर्यकिरणाच्या व्यतिरिक्त कुठलंच किरणाची सहन होत नाही. चंद्राचं किरणसुद्धा सहन होत नाही, इतकं एकनिष्ठ होतं. म्हणून तुकोबराय म्हणतात की सूर्यविकासिनी नेगे चंद्रकळा. सूर्यविकासिनी जे कमळ आहे ते चंद्रकळा नेगे, नाही का, त्याच्या स्पर्शाने ते काय उमलत नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की तैसे माझे मन एकविध झाले. त्या कोणाप्रमाणे, सूर्यविकासिनी कमळाप्रमाणे तैसे माझे मन एकविध झाले. गाये ते कोकिळा वसंतेशी. तर कोकिळा जी आहे, कोकिळा गायन करते, पंचम स्वरात गाते. गात असताना केव्हा गाते, जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हाच. वसंत ऋतू केव्हा येतो, शनिवार वगैरे केव्हा, चैत्र वैशाख या काळामध्ये वसंत ऋतू या महिन्यामध्ये येतो. तर चैत्र वैशाखामध्ये वसंत असतो. तर त्या वसंतामध्येच काय करते, कोकिळा काय करते, गायन करते पंचम स्वर. म्हणजे ती कोकिळा, ऐका, ती कोकिळा कोणाशी एकनिष्ठ आहे, वसंतेशी. म्हणून तुकोबराय म्हणतात, तसं माझं मन झालं देवा तुझ्याशी एकनिष्ठ, तैसे माझे मन एकविध झाले. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल अनेकाचे नावडती. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे. तुकोबराय म्हणतात, बाळ जे आहे ते काय करतं, आपल्या आई पुढंच काय करतं, ते नाचतं. आणि ते दुसऱ्याचं बोलणं ऐकतं का, ऐकत नाही. कोणी किती म्हणा, समजू की आपण गेलो एखाद्याच्या घरी, तिथं लहान लेकरू असतं बघा, तर ती आजी असते, आजी म्हणते बाळा बाबाला विठ्ठल विठ्ठल म्हणून दाखव. ते पोरगं आपल्याकडे पाहत नाही, इकडं पाहत असं आपल्याकडं पाहत नाही. कारण का, की तो त्याला दुसऱ्याचे बोल आवडतच नाही. तो मातेपुढे नाचतो, नाही का बाळ. म्हणजे बाळ मातेशी काय
एकनिष्ठ. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तैसे माझे मन एकविध झाले. तशा प्रकारचं माझं मन एकविध म्हणजे एकनिष्ठ झाले. पंडित म्हणता थोर सुख, परी तो पाहता अवघा मूर्ख. काय करावे घोकेले, वेद पठन वाया गेले. वेदी सांगितले ते न करी, समब्रह्म नेणे दुराचारी. हा वेदीचा अनुभव तुका देखे जीव शिव. तर या अभंगातून तुकोबराय खोटा पंडित सांगतात बघा. काय पंडित म्हणत थोर सुख, म्हणजे काहींना वेदशास्त्र पठन झालं, वेदशास्त्र शिकलेत, अशा लोकांना काय वाटतं, पंडित मला सर्वांनी काय म्हणावं, पंडित पंडित म्हणावं. अशा प्रकारचं त्याला पंडित जर म्हटलं तर त्याला सुख वाटतं. आता उदाहरणार्थ माझं नाव काय आहे, गजानन. जरा अचानक जरा आमचे ते दिगंबर महाराज म्हणत असतात बघा, तसं जर कोणी उच्चार केला तर मला काय येईल, राग येईल. आणि महाराज म्हटल्यावर आनंद. तर तसं पंडित म्हणता थोर सुख, परी तो पाहता अवघा मूर्ख. म्हणजे वेदाचं पठन केलं, अभ्यास केला, अध्ययन केलं, मग आम्हाला काय म्हणावं, पंडित म्हणावं. असं पंडित म्हटलं की त्याला काय, पंडित म्हणता थोर सुख, गोड वाटतं. पण परी पाहता म्हणजे काय, विचार करता, विचार केला तर काय, अवघा मूर्ख आहे म्हटले. अवघा मूर्ख. मूर्ख का बरं, मूर्खाची व्याख्या काय. तर आपण नेहमी ऐकतो की राजा भोजना त्यांच्या पुढे कवी कालिदास आले, तेव्हा ते काय म्हटले, या मूर्ख. तेव्हा ते म्हटले, राजा की खादम न गच्छामी हासम न जल्पे द्वाभ्याम तृतीयो न भवामे राजन किम कारणेन भोज भवामी मूर्ख. नाही का, खादम न गच्छामी, नाही खाता खाता चालत नाही, म्हणजे खाता खाता जो चालतो नाही का, पॉपकॉर्न वगैरे खाता खाता लोक चालतात. तर असं खाता खाता जो चालतो तो कोण असतो, एक मूर्ख असतो. हसम न जल्फे, बोलत असताना हसतो तो एक मूर्ख. आणि दोन माणसं बोलत असताना जो तिसरा येतो ना, काय चाललंय असं जो जिज्ञासापोटी येतो तो एक तिसरा मूर्ख. द्वाभ्यम तृतीयोन भवामे राजन. तर किम कारणे भोज भवामे मूर्ख. आणि माऊली एक ठिकाणी सांगतात की असं याला का मूर्ख म्हणायचं, ज्याने वेद पठन केलं, अभ्यास केला, याला का मूर्ख म्हणायचं. की माऊली सांगतात की तैसे वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची भाषण नेनती, ते मूर्ख केवी पावती मजेश्वर ते. नाही का, जे वैराग्याची शिव न देखती, म्हणजे शिव गावात तर जाणं वेगळंच, दुरूनच लांब. असं वैराग्याची शिव न देखती, ज्यांना विवेक माहीत नाही, विवेकाची भाषा काय, विवेकाची भाषा नेनती, असे जे काही मूर्ख आहे ते किवी पावती मजे ईश्वर ते. म्हणजे असं किती वेद पठन केलं आणि जे वैराग्य नाही, विवेक नाही, असा जो मूर्ख आहे त्याला काही समाधान प्राप्त होईल का, तर नाही. तर तो काय, परी तो पाहता अवघा मूर्ख. काय करावे घोकेले, वेद पठन वाया गेले. काय करावे घोकेले, त्यांनी किती घोकलं, पाठांतर केलं, वेदपठन केलं, तर काय करावं, त्याचं काय करायचं, कारण की त्याचा त्याला उपयोग नाही आणि त्या वेदपठनाचा लोकांनासुद्धा उपयोग नाही. आपण म्हणतो ना नेहमी की षडांगादी वेदो मुखे शास्त्रविद्या, कवित्वम गद्यम सुपद्यम करोती, हरेरेंद्र पद्म मनश्चैन लग्नम, ततः किम ततः किम ततः किम ततः किम. हो, अशा प्रकारची याची अवस्था आहे की त्याचं वेदपठन काय वाया गेले. काय करावे घोकिले. काय सांगतात तुकोबाराय, वेदी सांगितलेले ते न करी, समब्रह्म नेणे दुराचारी. वेदी सांगितलेले न करी, वेदाने जे सांगितलं आहे ते तो काय करत नाही, ते न करी, करत नाही. म्हणजे वेदाने जे आचार धर्म सांगितलं आहे, कसं वागावं, जे काही विहित सांगितलं आहे तसं वागत नाही तो. आणि समब्रह्म नेणे दुराचारी, निर्दोषहीम समम ब्रह्म, अशा प्रकारचं समब्रह्म तो जाणच नाही. हा वेद तुकोबराय म्हणतात, हा वेदीचा अनुभव तुका देखे, हा वेदीचा अनुभव तुका देखे जीवशिव. अशा प्रकारचा जीवशिव
अशा प्रकारचं जे वेदाने सांगितलेलं आहे कोणतं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, हा वेदीचा अनुभव तुका देखे जीव शिव. तुकोबराय म्हणतात आम्ही तो काय करतो अनुभवतो आहे. तुका देखे जीव शिव. पंडित तोचे एक भला विठ्ठला अवघे समब्रह्म पाहे सर्वभूती विठ्ठल आहे. रीता नाही कोणी ठाव सर्वभूती वासुदेव. तुका म्हणे तोची दास त्या देखिल्या जाती दोष. तर या ठिकाणी तुकोबराया खरा पंडित सांगतात बघा. तर पंडित तोच एक भला, नाही का. नित्य भजे जो विठ्ठला, जो नित्य विठ्ठला भजे तोची एक पंडित भला. तोच एक पंडित भला आहे. कोणता? जो नेहमी भगवंताचं काय करतो भजन करतो. अवघे समब्रह्म पाहे सर्वभूती विठ्ठल आहे. हो, अवघे तो काय करतो समब्रह्म पाहे. आचार्य म्हणतात ना की काय पंडिताची व्याख्या करत असताना आचार्यांनी केली ना, पंडानाम आत्मविषया बुद्धी. असा तो काय पंडित आहे, म्हणजे ज्याची आत्मविषयी बुद्धी आहे असा पंडित, तोच काय खरा पंडित आहे. म्हणून तो काय करतो अवघे समब्रह्म पाहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत आयशे जे तत्वज्ञ संत स्वीकारती. अशा प्रकारचे हे संत काय करतात स्वीकारतात. म्हणून समब्रह्म पाहे आणि सर्वभूती विठ्ठल आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, नाही का. पुढे सांगतात की रीता नाही कोणी ठाव सर्वभूती वासुदेव. हो, कुठलाच ठाव काय रीता नाही, कोणी ठाव रीता नाही. सर्वभूती वासुदेव म्हणजे भगवंत नाही असं त्याची प्रतीतीच नाही. सर्वत्र ते काय करतात परमात्माच पाहतात. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. किंवा विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. अशा प्रकारचे तो काय करतो त्यांना रीता नाही कोणी ठाव. सर्वभूती वासुदेव, सर्वभूतामध्ये काय भगवंताला ते पाहतात. नर नारी बाळे अवघा नारायण. तुकोबरायाने ते प्रार्थनाच केली. आयशे माझे मन करी देवा. हो, सर्वच काय आहे नारायण स्वरूप आहे. नर असो नारी असो सर्व अवघे नारायण असं प्रकारचं माझं मन कर. तुका म्हणे तोची दास त्या देखिला जाती दोष. हो, तुका म्हणे तोची दास. तुकोबराय म्हणतात की तोच काय आहे दास आहे. आणि त्याला पाहिलं असता काय जाती तर त्या देखिला दोष जाती. दोष जातात. कुठलेच दोष राहत नाही. कुठलेच दोष राहत नाही. आपण पाहतो पाप नाशे दर्शने. त्याचं त्या भगवत भक्ताचं दर्शन झालं की पूर्ण मनुष्य का तो स्कॅन होतो, नाही का. कुठलंच पाप राहत नाही. म्हणून जीवनमुक्तीमध्ये एक वियोग श्लोक सांगितला आहे बघा की त्या महात्म्याचं जर दर्शन झालं असा ज्ञानी अनुभवी महात्मा जीवनमुक्त पुरुष की समोरच्याच्या कुठलंच दोष राहत नाही. असा एक तो श्लोक आहे. चला पुढचे बघू. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण. नका करू न स्तुती माझी परिसा हे विनंती. अन्नच्छादन हे तो प्रारब्ध अधीन. तुका म्हणे वाणी सुखे वेचा नारायणी. आता हे तिसरे पंडित आले. तर यांना काय म्हणायचं पंडित म्हणण्या, नाही का. ऐका पंडित जन. तर हे पंडित जन ऐका, तुमचे काय करतो चरण वंदितो, नाही का. लागून या पाया विनवितो तुम्हाला, नाही का. करारे बापानो साधन हरीचे. असं जसं एखादे आई असते ना आपल्या मुलाला सांगते, अगोदर रागवून सांगते की बाळ्या उन्हात नको मरू सावलीत मर, असं रागवून सांगते. पण तरी ऐकत नसेल तर मग पाया पडते, बाळ्या तुझ्या पाया पडते पण उन्हात जाऊ नको. तसंच तुकोबरा इथे वंदितो चरण, तुमचं चरण वंदितो. तुम्ही काय करू नका निषेधाने सांगतात की तुम्ही नरस्तुती करू नका, नाही का. कारण का स्तव माझी परिसा ही विनंती, माझी ही विनंती परिसा. कारण का स्तवनिया नारा केला आयुष्याचा मातेरा. जीवनभर मनुष्याची जर सारखी स्तुती करायला लागलात, नाही का,
तर का आयुष्याचा मातेरा होतो. म्हणून नका करू नरस्तुती. माझी विनंती काय करा तुम्ही, परिसा ऐका माझी पुन्हा म्हटली तुकोबर की माझी विनंती तुम्ही काय करा, परिसा तुमच्या पाया पडतो, तुम्ही नरस्तुती करू नका. कशासाठी नरस्तुती करता तुम्ही? कशासाठी? उदरनिर्वाहासाठीच ना. हो, उदरनिर्वाहासाठीच, पैशासाठी करतात ना. तर पैसा जो आहे तो पैसा लोकांची नरस्तुती करून नाही भेटत. तर जे अन्न आहे, जे आच्छादन आहे, जे वस्त्र जे आहे, हे कशाने प्राप्त होतं? अन्न आच्छादन हे तो प्रारब्ध अधीन. म्हणजे अन्न आच्छादन जे आहे ते अन्न आणि वस्त्र हे कशाच्या अधीन आहे? अन्न आच्छादन हे तो प्रारब्ध अधीन. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे वाणी सुखे वेचा नारायणी. तुकोबराय म्हणतात की वाणी नारायणी सुखे वेचा. सुखे वेचा कशी? देवाची या चाडे आळवावे देवा, नाही का? देवाच्यासाठीच काय करायचं? देवाची स्तुती भक्ती करायची, नरस्तुती करायची नाही. म्हणून सुखे वेचा, नाही का? आनंदाने खर्च करा. वाणी आनंदाने खर्च करा नारायणी. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, तुकिया मुखा विठ्ठल, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. बघा, आपला हा वारकरी संप्रदाय आहे. हा वारकरी संप्रदाय सर्वात श्रेष्ठ का मानला जातो? त्याचं कारण असं आहे, तर इतर संप्रदाय, इतर जे साधन आहे ते साधनं आणि आपल्या साधनं आणि साध्यामध्ये थोडासा फरक आहे. कसा? की आपलं साधन आणि साध्य एकच आहे, परमात्मा स्वरूपच आहे. आणि इतर जे आहेत, उदाहरणार्थ आपण इतर जे साधन आहेत, काही साधनामध्ये सुरुवातीला सुख आहे आणि शेवटी काय? दुःख आहे. उदाहरणार्थ आता आपण पाहिलं, आता उदाहरण आपण जेवण वगैरे आधी केलं, जेवताना आनंद येतो, नंतर अपचन झालं की दुःख, नाही का? साध्य दुःख आहे. काही ठिकाणी बघा साधन कष्टदार आहे, कष्टकर आहे, पण साध्य अगदी आनंद आहे. उदाहरणार्थ तपस्या केली, अशा प्रकारे तपस्या वगैरे केली, योग वगैरे केला, साधन काय? खडतर आहे, अगदी दुःखदायक आहे, साध्यमध्ये आनंद आहे. परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये साधनही काय आहे? सुलभ आहे, सुखकारक आहे, साध्य पण सुलभच आहे, नाही का? नाही का? विठ्ठल टाळ म्हणजे साधन विठ्ठलच आहे, विठ्ठल स्वरूप आहे, नाही का? साध्य पण विठ्ठल स्वरूपच आहे. विठ्ठल टाळ साधन जे आहे, विठ्ठल काय? टाळ विठ्ठल. विठ्ठल दिंडी म्हणजे विना देखील काय आहे? विठ्ठल आहे. विठ्ठल तोंडी उच्चारा, नाही का? विठ्ठल तोंडी उच्चारा. भगवंताचं काय करायचं? नामस्मरण करायचं. कारण का? तर विठ्ठल अवघ्या भांडवला. भगवंत काय? विठ्ठल अवघ्या भांडवला म्हणजे ठेवा, पुंजी आहे. आणि विठ्ठल बोला विठ्ठल. पुन्हा पुन्हा तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल बोला विठ्ठल. म्हणजे कीर्तनामध्ये जे विठ्ठल म्हणतात ना, ते आठवण्यासाठी नसून ते विठ्ठल बोला विठ्ठल याच्यासाठी असतं. विठ्ठल बोला विठ्ठल. विठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल. तर विठ्ठल नाद, नाही का? नाद आवड, चाळा असे ते अर्थ केलेले आहे. तर विठ्ठल नाद मंद, तीव्र अशा प्रकारचे नाद असतात. विठ्ठल नाद, विठ्ठल भेद, नाही का? विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, तुक्या मुखा विठ्ठल. विठ्ठल सुखा म्हणजे आपल्याला जर अनुकूल काही प्राप्त झालं असेल तर आपण काय म्हणायला पाहिजे? विठ्ठलच म्हटलं पाहिजे. आणि आपण जर दुःखामध्ये असो तर काय? विठ्ठलच म्हटलं पाहिजे, काय नाही का? किंवा बाबा म्हणत असतात, काही लोक सुखदुःखाचा विचार करत असतात, माझ्या जीवनात सुख दे, किंवा दुःखाचा विचार करत असतात. माणसाचं आयुष्य बरंचसं व्यर्थ जातं सुखदुःख विचारामध्ये. त्यामध्ये सुखाचाही विचार करायचा नाही, दुःखाचाही विचार करायचा नाही. मग काय करायचं? फक्त विठ्ठल म्हणायचं, नाही का? विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा,
तुक्या मुखा विठ्ठल. काय तुझे वेचे मज भेटी देता, वचन बोलता एक दोन. काय तुझे रूप घेतो मी चोरोनी, त्या भेने लपवणे राहिलासी. काय तुझे आम्हा करावे वैकुंठ, भेव नको भेट आता मज. तुका म्हणे तुझे नलगे दसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. जगद्गुरू श्री तुकोबरायांनी जेव्हा भामचंद्र डोंगरावर निर्वाण मांडलं होतं आणि ते किती दिवस, 15 दिवस नाही का, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भामगिरी पाठारी वस्ती जाणं केली, वृत्ती स्थिरवली परब्रह्मे. निर्वाण जाणून आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे. अशा प्रकारचं तुकोबरायांनी जेव्हा अनुष्ठान मांडलं तेव्हा तुकोबराया आता देवाला म्हणतात, देवा मज भेटी देता, काय तुझे वेचे. देवा तू जर मला भेटलास तर तुझं काही खर्च होईल का, काही नुकसान होईल का. कारण का आपण जर एखाद्या पेशंटकडे भेटायला गेलो, नातेवाईकाकडे गेलो तर काहीतरी फळं, काही दक्षिणा वगैरे घेऊन जावं लागते. तसं तुकोबराय म्हणतात, देवा मला तुझं काही नको, तुझा काही खर्च होईल का मला भेटी देता. मला काहीच नको, तू फळं आणू नको, काही नको. तर काय तुझे वेचे मज भेटी देता. आणि वचन बोलता एक दोन वचन बोललास, तुझं काही खर्च होईल का, काहीच खर्च होणार नाही. काय तुझे रूप घेतो मी चोरून. देवा तू माझ्याजवळ आला आणि जसं सावता महाराजांनी तुम्हाला हृदयामध्ये थांबवलं, त्याचप्रमाणे आम्ही का तुझं रूप चोरून घेणार आहे का. काय तुझे रूप घेतो मी चोरोनी, त्या भेने लपवणे राहिलासी. त्या भीतीने तू काय लपवून राहिलास. काय तुझे आम्हा करावे वैकुंठ, भेव नको भेट आता माझं. देवा तुझं जे वैकुंठ आहे ते वैकुंठ खोपडे जुनाट झोपडे असं म्हणतात ना, ती जुनाट आहे. तिथे काय करायचं आम्हाला, त्याचं काही नाही, ते आम्हाला नको आहे. काय तुझे आम्हा करावे वैकुंठ, तुझं वैकुंठ आम्हाला काय करावे. आणि भेव नको भेट आता माझं. आता तू भेऊ नको देवा, तुला मी काय करतो, अभयदान देतो. मला तुझी कडून काहीच अपेक्षा नाही, फक्त काय कर, माझी मला भेट दे. भेऊ नको भेट आता माझं, मला भेट दे. तुका म्हणे तुझी नलगे दसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. तुकोबराय म्हणतात की तुझी नलगे दसोडी, हो तुझा कापडाचा मला काहीच नको, दसोडी नको. परी आहे आवडी दर्शनाची, परंतु मला कशाची आवडी आहे, दर्शनाची आवडी आहे. म्हणून देवा मला तू काय कर, भेट दे. संतनिंदा ज्याचे घरी, नवे घर ते यमपुरी. त्याच्या पापा नाही जोडा, संगे जना होय पिडा. संतनिंदा आवडे जाशी, तो जिताची नरकवासी. तुका म्हणे नष्ट, जाना गाढव तो स्पष्ट. खरं तर माणसाने कोणाचीच निंदा नाही केली पाहिजे, नाही का. येती निंदकापाशी अशेष पापे, सर्व पाप निंदकाजवळ येतात. ठीक आहे बाबा, आम्ही संताची निंदा नाही करू, पण संत लक्षात येतील का. जर कोणी म्हणून जर निंदा केला तर एक संत असतील तर मग कोणाचीच निंदा नाही करावी. मग करायची निंदा कोणाची, खूपच सवय असली तर. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, नाही का. देवाची स्तुती आणि निंदा करायची. मग संतांची स्तुतीच करायची कायम. संताची काय केली पाहिजे, स्तुती करायची. म्हणून तुकोबराय म्हणतात, संत निंदा ज्याचे घरी, नवे घर ते यमपुरी. हो ज्याच्या घरी म्हणजे जर संत निंदा होत असेल, एक व्यक्ती जरी असेल, ते घर नाही, ते यमपुरी. कारण का आपल्याला दृष्टांत माहीत आहे की त्याची तुझं काही घडेली रे निंदा. रामेश्वर भट्टांना जो अंगाचा दाह झाला तो कशामुळे झाला, यामुळेच झाला की संत निंदा घडली. म्हणून संत निंदा ज्याचे घरी, घर नव्हे ते यमपुरी. म्हणजे यमपुरी कुठे, प्रत्यक्ष तेच यमपुरी, नाही का. म्हणून त्याच्या पापा नाही जोडा, संगे जना होय पिढा. हो त्याच्यासारखं पाप कुठेच नाही.
नाही का, उत्कट पाप सांगितलेलं आहे. त्याच्या पापा नाही जोडा. जोडा म्हणजे उपमा नाही, त्याच्या समान बरोबर तुल्यचं दुसरं पापच नाही. त्याच्या पापा नाही जोडा. संगे जना होय पिढा, त्याच्या संगतीत जो असतो ना त्यालासुद्धा काय होतं, त्याचं दुःख होत असतं नाही का, त्यालासुद्धा. म्हणून त्याच्या पापा नाही जोडा. संतनिंदा आवडे जाशी, तो जिताची नरकवासी. तर संतनिंदा ज्याला आवडते ना तो स्वर्गाला गेल्यानंतर त्याला नरक प्राप्त होतं असं नाही. तो जिताची म्हणजे जगत असतानाच तो काय नरकवासी आहे. आणि तुका म्हणे नष्ट जाणा गाढव तो स्पष्ट, तो नष्ट दुष्ट असा चांडाळ आहे. आणि तो काय, तो स्पष्ट काय जाणा गाढव जाणा, तो काय स्पष्ट गाढव जाणा. कोण, संत निंदा करणारा. आले देवाची या मना, तेथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. पांडवाचा सहाकारी, राज्य होऊन केले दुरी. तुका म्हणे उगेची राहा, होईल ते सहज पहा. तर आले देवाची या मना, तेथे कोणाचे चालेना. तर तुकोबराया या अभंगातून भगवंताची कर्तुम अन्यथा शक्ती जी आहे, अन्यथा कर्तुम जी शक्ती आहे त्या शक्तीचं वर्णन करतायत की भगवंताची शक्ती कशी आहे की करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राही. मुकम करोती वाचालम, पंगुम लंग येते गिरीम, यत कृपातमहम वंदे परमानंद माधवम. अशा प्रकारची भगवंताची ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. म्हणून देवाच्या मनात आलं तर तेथे कोणाचे चालेना, कोणाचे चालेना, कोणाचे चालत नाही. हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. हरिश्चंद्र त्रिशंकू राजाचा पुत्र. कोण, हरिश्चंद्र, रामप्रभूंचं पूर्वज नाही का, हां, हरिश्चंद्र राजा. तर तारा राणी हे ते काय त्यांनी राजा होते, परंतु डोंबा घरी पाणी वाहे. डोंबा घरी त्यांनी पाणी वाहिलं. म्हणजे डोंबा घरी जो स्मशानात सेवा करणारा आहे ना, जो अंत्येच, त्याच्या घरी कोणी पाणी वाहिलं, हरिश्चंद्राने. आणि तारा राणी ही ब्राह्मणाच्या घरी होती, तर ब्राह्मणाला विकलं होतं तिला. पांडवाचा सहकारी, राज्य होऊन केले दुरी. पांडवाचा सहकारी कोण, परमात्मा. पण देवाच्याच मनात आलं, त्यांनाच काय केलं, राज्य होऊन केले दुरी. देवाच्याच मनाला राज्य होऊन त्यांना दूर केलं. तुका म्हणे उगेची राहा, होईल ते सहज पहा. तुकोबराय म्हणतात उगेची राहा म्हणजे साक्षी रूपाने तटस्थ राहा. होईल जे आहे ते काय करा तुम्ही, सहज पहा म्हणजे निर्विकारीने पहा. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले. उभा राहोनिया मुखी नाम वदे, नाचे हा गोविंद नाना छिंदे. मार्गी चालता मुखी नाम वाणी, उभा चक्रपाणी मागे पुढे. तुका म्हणे याशी कीर्तनाची गोडी, प्रेमे घाली उडी नामासाठी. निजल्याने गाता उभा नारायण. जर आपण झोपताना भगवंताचं नामस्मरण केलं तर देव काय करतो, उभा राहतो, उभा नारायण. बैसल्या कीर्तन करिता नाही का, आपण बसलो आणि कीर्तन करायला लागलो तर भगवंत काय डोलतो. उभा राहोने मुखी नाम वदे. जर आपण उभा राहून या मुखी नाम वदे, नाचे हा गोविंद नाना छिंदे. उभा राहून आपण भगवंताचं नामस्मरण करायला लागलो तर भगवंत नाचतो. मार्गी चालता मुखी नामावाणी, उभा चक्रपाणी मागे पुढे. मार्ग चालत असताना, मार्गी चालता चिंतावी, मार्गी चालता पावली चिंतावी माऊली. तर मार्गी चालत असताना, मार्गक्रमण करत असताना आपण सारखं विठ्ठल विठ्ठल असं म्हटलं तर देव उभा चक्रपाणी मागे पुढे, देव आपल्या पाठीमागे पुढे काय रक्षण करता उभा असतो. तुका म्हणे अशी कीर्तनाची गोडी, प्रेमे घाली उडी नामासाठी. तुकोबराय म्हणतात की भगवंताला कशाची गोडी आहे, कीर्तनाची गोडी आहे. म्हणून तो प्रेमाने काय करतो, नामासाठी उडी घालतो. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आवडी धरिली पाया सवे. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. रिद्धी सिद्धी मुखे हानितल्या लाता, तेथे या प्राकृता कोण मानी,
तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास, करून ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. आम्ही काय केलं तर तुकोबराय म्हणतात आम्ही काम आणि क्रोध आहे, हे काम क्रोध आणि लोभ हे काय नरकाची द्वार आहेत, ही नरकाची द्वारे आम्ही विठ्ठलाला वाहिले, त्याच्या चरणावर हे आम्ही काय केले, देवा दिले क्रोध काम एक सरी केला नाही, मग आम्ही देवाला कामक्रोध देऊन टाकले वाहिले. आवडी धरिली पायासवे, आम्ही काय केलं आता, आम्ही सर्व पायासवे आवडी धरिली, भगवंताची पायाची आवडी धरली. आता कोण पाहे मागे परतोनी, आता मागे संसाराकडे आम्ही परतून पाहू का, आता कोणीच, आता आम्ही संसाराकडे मागे परतून पाहणार नाही. कोण पाहे गेले हरुपणी देहभाव, आमचा देहभाव काय गेला हरुपवून गेला. रिद्धिसिद्धी मुखे हानितल्या लाता, तर आम्ही रिद्धिसिद्धी जे आहेत, आता काय भगवंताचं जेव्हा शरण जातो भगवंताला तेव्हा काय होतं, भक्ती करत असताना त्याला रिद्धिसिद्धी प्राप्त होतेच, तुकोबारांना प्राप्तच होते. तर ती रिद्धिसिद्धी हानीत आल्या लाता, त्या रिद्धिसिद्धीला आम्ही काय केल्या लाता हानीतल्या. रिद्धिसिद्धी सुख कशा हानीतल्या, पण सुखे हानीत आल्या लाता. तर तेथे या प्राकृत कोण मानी, तिथे ह्या नश्वर ऐश्वर्याला वगैरे कोण मानणार, कोणीच मानणार नाही. तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास, करून ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. तुकोबाराय म्हणतात आम्ही विठोबाचे दास आहोत, आणि विठोबाचा दास म्हणजे भगवंताचा भक्त आम्ही काय केलं, ह्या ब्रह्मांडाचा ग्रास करून ठेलो. उठा उठी अभिमान जाय ऐशी स्थळ कोण, ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडे. नेत्री अश्रूचे या धारा, कोटे रोमांच शरीरा, तुका म्हणे काला कोटे अभेद देखिला. तर कामक्रोध वाहिले, पण अभिमानाचं काय, तर अभिमान उठाउठी अभिमान जाय ऐशे स्थळ, मग त्याला कुठं न्यायचं, पंढरपूरला न्यायचं नाही का. मग उठाउठी ऐशे स्थळ कोणतं आहे की जिथे उठाउठी म्हणजे तात्काळ अभिमान जातो, कोणतं ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडे, ते पंढरीला घडतं नाही का, पंढरीच्या लोका नाही अभिमान. म्हणून खळा पाझर कितीही दुष्ट असेल, खळ असेल त्याला काय होतो पाझर रोकडे. नेत्री अश्रूची या धारा, कोठे रोमांच शरीरा, त्याला अष्टसात्विक भाव वगैरे येतात. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. तुकोबाराय म्हणतात की पंढरपूरला जो आम्ही काला करतो किंवा काला जो आहे ते कोठे अभेद देखिला, तिथे काय आहे जीव शिवेचा काय काला आहे नाही का, कुठे अभेद देखिला. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, धन्य धन्य जगी ठाव, होतो नामाचा उत्साह. रिद्धिसिद्धी लोटांगणी, प्रेम सुखाची आखाणी, अधिक अक्षराने एका, भुवैकुंठ म्हणे तुका. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. जर आता पंढरपूरला जाता येत नसेल त्याच्यासाठी सांगतात की पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, म्हणजे पापाचा काय होतो, पंढरी पंढरी म्हणता पापाचं नाश होतं, दहन होतं. धन्य धन्य जगी ठाव, धन्य धन्य जगी ठाव, होतो नामाचा उत्सव. अशा प्रकारचं या भूतलावर पंढरपूर असं जे ठिकाण आहे ते काय धन्य आहे, नामाचा उत्सव तिथे होतो. रिद्धिसिद्धी लोटांगणी, प्रेमसुखाची या खाणी. रिद्धिसिद्धी काय लोटांगणी जातात आणि प्रेमसुखाची या खाणी नाही का, पायापडे जन एकमेका, म्हणजे तिथे काय प्रेमसुखाची खाणच आहे, आगरच आहे प्रेमाचा सुखाचा. आणि अधिक अक्षराने एका, भूवैकुंठ म्हणे तुका. अधिक अक्षराने एका, एक अक्षराने अधिक कोणतं वैकुंठ, आणि आधी एक अक्षर कोणतं आहे भू, म्हणे भूवैकुंठ म्हणे तुका. घाली बहार देवा, न लगे देश डोई घ्यावा, देह प्रारब्ध अधीन, सोसे अधिक वाडेशीन. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, तुका म्हणे फिरे बहुवंडीने दमजिरे. घाली भार देवा, न लगे देश डोही घेवा नाही का, देवा भार घाली, न लगे देश न लगे डोई देश घ्यावा. काय केलं जीवनात जगत असताना मनुष्य काय करत असतात की त्याला सारखी चिंता कुठली असती, वस्त्र या पोटाची. नको चिंता करू वस्त्र या पोटाची, माऊली आमची पांडुरंग. आता तू काय कर, वस्त्र अन्न पानाची आच्छादनाची चिंता करू नका. कारण का तो सर्व भार कुठे घालायचा, देवावर घालायचा. घाली देवा भार. कारण का देह प्रारब्ध अधीन, सोसे अधिक वाडेशीन. देह कसा आहे प्रारब्धाच्या अधीन आहे, आणि जेवढा हव्यास तुम्ही वाढसाल
तेवढं काय अधिक शीन वाढे, अधिक शीन वाढे. मग व्यवसायानिमित्त फळ देतसे संचित, फक्त व्यवसायाचं काय निमित्त असतं आणि फळ कोण देतं तर संचित फळ देत असे. तुका म्हणे फिरे भवंडीने दम जिरे. तुकोबाराय म्हणतात फिरे आणि भवंडीने जिरे, कारण का लोक सारखं काही ना काही करत असतात, कर मर कर चालूच असतं. म्हणून तुका म्हणे फिरे आणि भवंडीने दम जिरे. अशा प्रकारे कुठे न पोटा अन्न वस्त्रासाठी वनवन भटकण्यापेक्षा ते काय करायला पाहिजे, प्रयत्न कुठे केला पाहिजे, परमार्थामध्ये केला पाहिजे. आणि परमार्थ संसार काय प्रारब्धावर घातला पाहिजे. म्हणून तुका म्हणे फिरे भवंडीने दम जिरे. असो, आता 3ला सत्र सुरू झालं आणि 4:30ला ते पूर्ण संपलं आहे बघा, अगदी वेळेत. त्याचं कारण एकच आहे, सेकंदसुद्धा जास्त नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? त्याचं कारण एक, आले देवाजीच्या मना ते कोणाचे चाले ना, म्हणून अगदी ते वेळेवर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. संत सम्राट ज्ञानोबरायांच्या कृपेने आज या ठिकाणी चौथा दिवशी आपलं जे अष्टादशाचं तिसरं छत्र ज्ञानसत्र पार पडलेलं आहे. तर आपण नेहमीच्या एक उपक्रम असतो तो मला वाटतं आज पहिल्यांदाच होत आहे. तो असा की आपल्या यद्यद विभूतिमत्सत्वं श्रीमदौर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम. भगवंतांनी सांगितलं की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथ कर माझे जुळती. ज्या ठिकाणी काही अलौकिकता दिव्यता असते तिथं आपले हात आपोआपच जोडले जातात. अशा प्रकारची एक विभूती आपल्या या अष्टादशामध्ये जवळजवळ ही त्यांची तिसरी वेळ आहे. आणि त्या तिसऱ्या वेळेचं एक विशेष, आज ते इकडे यायला तयार नव्हते पण मी आग्रहाने सांगितलं की हे जे वायुमंडल आहे, आमची अशी इच्छा असते की इथं कोणी पाठाला प्रवचनाला आलं नाही तरी चालेल. जे कोणी काही आत्मीय आहेत त्या सर्वांनी फक्त ह्या दरवाजाच्या आत यायचं, माऊलीचं आणि पोथीचं दर्शन घ्यायचं आणि परत जायचं. त्याचं संपूर्ण अष्टादशाची फलश्रुती झाली अशी आमची मान्यता आहे. तर त्याच्यामध्ये आज आपल्यामध्ये आपले एक बंधुवर्य असणारे आमचे अत्यंत आत्मीय परमप्रेमास्पद असे हरिभक्तपरायण मदन महाराज कोल्हटकर या ठिकाणी आलेले आहेत. आपण याच्यापूर्वी त्यांनी जेव्हा 1008 पारायणं केली तेव्हा त्यांना या ठिकाणी ज्ञानोबरायांच्याजवळ बोलावलं होतं. त्याच्यानंतर गेल्या वेळेला तेव्हा 2000 पारायणं झाली तेव्हा ते एकदा आपल्यामध्ये आले आणि आता 2500 पारायणं झालेत. आणि ही पारायणं करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारचा सत्कार किंवा हे अपेक्षितही नाही आणि आपल्या संप्रदायामध्ये त्याला विशेष महत्त्व दिलं जात नाही. आपली साधना जेवढी गुप्त असावी तेवढी ती अधिक फलप्रद होते, प्रबळ अशा प्रकारची ती होते. परंतु या ठिकाणी संतांनी जसा आपला अनुभव सांगितला तुकाराम महाराजांनी, हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, त्याप्रमाणे अशा प्रकारच्या विभूती एका साधकांना प्रेरित करणाऱ्या किंवा उत्साहित करणाऱ्या असतात. म्हणून ते क्षण किंवा त्या व्यक्ती आपल्या डोळ्यापुढे याव्यात याच्यासाठी आता आणि इथे येण्यातही त्यांचा सत्कार कोणत्याही प्रकारचा नाही. आपल्याला या ठिकाणी संत सम्राट माऊलींचं जे पावन वायुमंडल आहे आणि त्या ठिकाणी हा जो अष्टादशाच्या रूपाने जे एक सामुदायिक आदृष्ट निर्माण होतं, त्या आदृष्टामधून त्यांनाही प्रेरणा आणि संत सम्राट माऊलींच्या सत्तेतून काही आशीर्वाद मिळावेत
या उद्देशाने आपल्या सर्वांच्या सद्भावना त्यांच्याबरोबर असाव्यात आणि त्यांचं जे कार्य आहे हे कार्य असंच अव्याहतपणे साधना चालू राहावी. आता त्यात एक अधिक तुम्हाला अतिशयोक्ती वाटण्यासारखं आहे. ही जी पारायणं झालीत ही त्यांनी दिवसभरातली 8 तास सर्व्हिस ड्युटी करून कंपनीची केलेली आहे. एक मुंबईला जी कंपनी आहे मजदाक कलर्स प्रायव्हेट लिमिटेड, त्याच्यामध्ये ते दररोज शिफ्ट प्रमाणे ड्युटी करतात. परंतु ते करीत असताना राहिलेल्या वेळात ही ड्युटी करून पुन्हा दररोज 2 पारायणं करतात. आणि गृहस्थी जीवन जगत असताना ह्याच्यामध्ये केवळ अंतर्मुख वृत्तीनं हे चिंतन करतात. आता याच्यात असं वाटतं दिवसात 2 पारायणं ऐकल्यानंतरच आपल्याला संकल्पनाच ही काहीतरी वाटते. परंतु हा गे माझा अनुभव, जसं आपण वेळ नसला तर आपला हरिपाठ 5 मिनटात म्हणून होतो की नाही, उलट जास्त एकाग्र होतो आणि म्हणतो. तसं शांत म्हणत असताना आपण म्हणलं की नाही हे पण आठवत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. तर या चित्ताची एकाग्रता झाली तर स्वामी विवेकानंद याच्यामध्ये जाताना बोटीनं जात असताना त्यांना काही ग्रंथालयातून ग्रंथ घेतले होते. तर ते संध्याकाळपर्यंत 4-4, 5-5 ग्रंथ वाचत असत. आणि त्यांना एकाने विचारलं तुमचे हे ग्रंथ कसे काय वाचतात? ते तर असं करत होते, पुन्हा पुढे गेल्यावर ओझं वागवायला नको म्हणून तो ग्रंथाचं पान वाचलं की ते समुद्रात टाकून देत होते. ते एकाने हसला आणि त्यांना विचारलं हे कसं काय आहे? तर त्यांनी सांगितलं की तुला जर पाहायचं असेल परीक्षा तर तुम्हाला कोणता ह्या ग्रंथातला प्रश्न विचार, आणि जेवढे प्रश्न विचारले तेवढे त्याची उत्तरं दिली. आपण चित्त एकाग्र केलं तर त्या ठिकाणी आपल्याला भरपूर कमी वेळामध्ये अधिक प्रकारचं चिंतन होऊ शकतं. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे बंधुवर्य मदन महाराज या ठिकाणी आहेत. तेव्हा ह्या सगळ्या वायुमंडळातून माऊलींच्या सत्तेतून त्यांना असं दीर्घ आयुष्य आरोग्य लाभून अनेक प्रकारच्या प्रतिबंधावर सहज मात करतात. शिवाय महिन्यातून एकदा सकाळचं ते पहाटे निघतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. थेट तो जिल्हा आहे रायगड, रोहा, पण भरपूर लांब आहे. तिथून मोटरसायकल येतात, डबा घेऊन येतात, दुपारी कधीतरी डबा खातात, पारायण पूर्ण करतात आणि मोटरसायकलवर परत रोह्याला जातात. तिथे एक खेडं आहे, मी त्या ठिकाणी गेलेलो आहे, देवकान्ही. त्या देवकान्ह्यामध्ये एक पुन्हा तिथं त्यांनी तरुणांचं संघटन पण केलेलं आहे. त्यांच्यामध्ये हळूहळू हे या प्रकारचे वारकरी सांप्रदायिक संस्कार व्हावेत म्हणून. आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू आमचे परम स्नेही नारायण महाराज हे एक महंत आहेत. आपले गुरुवर्य नामदेव शास्त्री सानम त्यांच्या एका मठावर ते सर्व कार्य वहन करत असतात. आणि एवढं करून त्यांचे वडील जे आहेत, आई आणि वडील हे दोन्ही कट्टर वारकरी जीवन जगणारे आहेत. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अशा मुख्य अमृताची वाणी हे जे कौटुंबिक वातावरण आहे, ह्या वारकरी संप्रदायाची जीवनशैली स्वीकारली असताना आपल्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक कसा बदल होतात. आणि भले आपल्याला धन मिळो की न मिळो, कीर्ती मिळो की न मिळो, परंतु आपल्याला जे शांत दांत असं जे अनुभूती आहे किंवा परमात्म्या सुखाचा जो आनंद आहे त्या आनंदाचा भोग होतो. आणि त्याची तुलना जगातल्या कोणत्याही कीर्ती किंवा संपत्तीशी होऊ शकत नाही. याची ही मूर्तिमंत उदाहरणं आहेत. असो, या ठिकाणी आपल्या हृदयस्थ असणाऱ्या संप्रदायाचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आपण अशी प्रार्थना करू की या सर्वांना सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. याचा अर्थ सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळोत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशा प्रकारचं दीर्घ आयुष्य आणि आरोग्याने संपन्न ज्ञानेश्वरीची सेवा त्यांच्याकडून घडावी. त्यांचा आदर्श आणि मार्गदर्शन आपल्याला मिळावं अशा प्रकारची एक परत माऊलीच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी त्यांचा थोडासा एक सत्कार किंवा माऊलींचा एक त्यांना आशीर्वाद या रूपाने काही ग्रंथ आणि शाल श्रीफळ दिली जात आहे, त्याचा त्यांनी अंगीकार करावा. या दादा, ते तुमच्या शेजारी इकडे या.